लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. तरुणाचा खून करून रोडच्या कडेला फेकले. आईच्या तक्रारीवरून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत नरला गाव शिवारात एका तरुणाचा खून करून रोडच्या कडेला आणून टाकलेल्या अवस्थेत आढळले. आईच्या तक्रारीवरून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील विलास काकाची घाईट वय 32 वर्ष, राहणार नरला, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा मृतदेह दिनांक 16 जून रोजी रात्री 9 वाजेदरम्यान नरला शिवारात नरला फाटा ते नरला गावात जाणाऱ्या रोडवर रमेश पांडे यांच्या शेताजवळ रोडच्या कडेला संशयास्पद आढळून आला. मृताच्या अंगावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या जखमा आढळून आल्या. या घटनेची माहिती वडोद बाजार पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मयताच्या आईने वडोद बाजार पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात तक्रार देत असे सांगितले की आरोपी प्रियंका योगेश तुपे यांनी जुन्या वादाच्या कारणावरून योगेश संजय कोळेकर, मनोहर गोविंद तुपे, दोघे राहणार नरला, तालुका फुलंब्री, जिल्हा, व सतीश अण्णा ओळेकर, खंडोबा संजय ओळेकर, हरिदास आगाजी ओळेकर हे सर्व राहणार तळणी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना, या सर्वांनी मयत विलास घाईट यास शिवीगाळ करून लाकडी दांड्याने व लोखंडी गजाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार केले. अशा आईच्या तक्रारीवरून वडोद बाजार पोलीस ठाण्यात या 6 जणांविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 216/26, कलम 103(1), 118(2), 189(2), 189(4), 190, 193(3), 115(2), 352 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास घाईट हे अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास जिल्हा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.